रात्रीचे 12:30 वाजले होते. एका अंधाऱ्या बस स्टॉपवर एक मुलगी एकटी उभी होती आणि शहरातले नरभक्षक शिकारी तिच्या दिशेने हळूहळू पुढे सरकत होते. बाईकवरून जाणाऱ्या नराधमांनी घाणेरड्या कमेंट्स पास करायला सुरुवात केली. मॅडम, रेट काय आहे? मॅडम, सोबत येऊ का? दारू आणि गांजाच्या नशेत धुंद असलेल्या त्या नराधमांनी तिला घेरलं. ते कोणी बाहेरचे गुंड नव्हते, तर त्यात शिकणारे कॉलेजचे स्टुडंट्स होते, हायपाय जॉब करणारे प्रोफेशन्स होते. रात्रीच्या अंधारात एकटी मुलगी दिसली की पुरुषांमधला सुसंस्कृतपणा कसा वितळतो याचं हे जळजळीत उदाहरण होतं. पूर्ण 3 तास म्हणजे 180 मिनिटे तिने हा मानसिक छळ सहन केला. पण त्या नराधमांना हे माहिती नव्हतं की ज्याला ते सावस समजत होते ती स्वतः वाघीण होती. होय, ती मुलगी असहाय्य नव्हती, तर तो एक सापळा होता. त्या होत्या 2001च्या बॅचच्या डॅशिंग IPS ऑफिसर सुमती मॅडम. ज्या महिला ऑफिसरने 20 वर्ष जंगलात नक्षलवाद्यांशी लढा दिला, गुप्तहेर विभागाचं नेतृत्व केलं, त्या स्वतः रात्रीच्या वेळी छेडछाड करणाऱ्यांना रंगेहात पकडण्यासाठी रस्त्यावर उतरल्या होत्या. मॅडमचा सिग्नल मिळताच पोलीस टीमने त्या सगळ्या तथाकथित शिकारी पुरुषांची मस्ती एका मिनिटात उतरवली. IPS सुमती यांनी त्यांना फक्त जेल दाखवलं नाही, तर काउन्सिलिंग रूममध्ये आणून त्यांची लायकी दाखवून दिली की महिला तुमच्या मनोरंजनाचं साधन किंवा शिकार नाहीयेत. सुमती मॅडम त्या रात्री अंधारात उभ्या राहिल्या, जेणेकरून या देशातल्या कोणत्याही मुलीला रात्री बाहेर पडताना भीती वाटणार नाही. सलाम अशा कडक महिला अधिकाऱ्याला. अशा नराधमांना भर चौकात काय शिक्षा झाली पाहिजे? कमेंटमध्ये नक्की सांगा आणि औरत स्पीकला फॉलो करा.